नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण 24 मार्च 2025 रोजीचं करंट अफेअर जे ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत। लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही विजयश्री बॅच जॉईन केली नसेल आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी किंवा घटक पूर्व परीक्षा जी होणार त्यासाठी लक्ष्य बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। त्याचबरोबर मुख्य परीक्षेसाठी आपण यशस्वी बॅच देखील सुरू केलेली आहे। नेक्स्ट इयर साठी आपण राज्यसेवेची फाउंडेशन बॅच त्याचबरोबर कंबाईनची फाउंडेशन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे। आगामी काळात होणाऱ्या राज्यसेवा प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूसाठी आणि कंबाईनच्या प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूसाठी या बॅचमध्ये तुम्हाला या सगळ्या नोट्स फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातील, प्लस टेस्ट सिरीज मिळेल। त्यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्रचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, टेलिग्रामवर फॉलो करायचे, इन्स्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करायचं आहे। सुरुवात करूया आजच्या सेशनला। आजच्या सेशनमध्ये जे काही क्वेश्चन आहे तो प्रत्येक क्वेश्चन परीक्षेमध्ये येऊ शकतो, इतके पॉवरफुल क्वेश्चन जे ते आजच्या सेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण आपण जर बघितलं तर आपलं मंडेचं जे सेशन असतं त्यामध्ये 23 तारीख आणि 24 तारीख दोन्ही तारखेचे जे टॉपचे प्रश्न आहे ते तुम्हाला बघायला मिळतात। मग इथं पहिला क्वेश्चन बघा, मार्च 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष कोण बनलेले आहे? तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहे मित्रांनो क्रिस्टी कोवेंट्री। क्रिस्टी कोवेंट्री जे आहे तर त्या लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहे। बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 130 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्या अध्यक्ष बनलेले आहे क्रिस्टी कोवेंट्री। या कोणत्या देशाचे हे सुद्धा विचारलं जाईल की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष क्रिस्टी कोवेंट्री खालीलपैकी कोणत्या देशाचे आहे? तर झिम्बाब्वेचे आहे। त्या पहिले कोणत्या खेळाशी संबंधित होत्या? तर त्या जलतरणपटू होत्या, हे सुद्धा लक्षात ठेवा। म्हणजे बघा, अतिशय महत्त्वाचे पॉइंट। आपण जर बघितलं पहिली आफ्रिकन अध्यक्ष सुद्धा बनलेले आहेत। ठीक आहे, अजून एक स्टेटमेंट येऊ शकतं की खाली स्टेटमेंटचा अभ्यास करा। अलीकडे क्रिस्टी कोवेंट्री या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनले। दुसरं स्टेटमेंट त्या मूळचे झिम्बाब्वेचे आहे। तिसरं स्टेटमेंट ते जलतरणपटू आहे। चौथं स्टेटमेंट त्या पहिल्या आफ्रिकन आहे ज्या आपण जर बघितलं ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष बनलेल्या आहे। त्यांनी थॉमस बाच यांची जागा घेतलेली। कुणाची? थॉमस बाच यांची जागा घेतलेली आहे। तर आता बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जी आहे तर ती ऑलिम्पिक आयोजित करणारी एक महत्त्वाची संस्था आहे। 23 जून 1894 ला याची स्थापना झाली होती। लॉसन स्वित्झर्लंड इथं मुख्यालय आहे। क्रिस्टी कोवेंट्री हे सध्याचे अध्यक्ष आहे। 23 जून हा जो दिवस आहे दरवर्षी ऑलिम्पिक दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो। आपण जर बघितलं पहिले ऑलिम्पिक 1896 मध्ये ग्रीसमधील ॲथेन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। आता ज्या पहिल्या महिला आहे किंवा महत्त्वाच्या महिलांच्या नियुक्त्या ज्या आहेत ते सगळ्या बघून घेऊया आपण। पहिली महिला कायदा सचिव कोण बनल्या? अंजू राठी राणा। भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आलेली पहिली महिला क्रिकेटर सोहाली अख्तर। तनुष्का सिंग ही भारतीय हवाई दलाचं जाग्वार फायटर जेट चालवणारी पहिली महिला पायलट बनलेली आहे। भारतातील ब्रिटनच्या पहिल्या महिला उच्चायुक्त बनल्या लिंडी कॅमरून। CISF ची पहिली महिला राखीव बटालियन आपण जर बघितलं 12 नोव्हेंबर 2024 रोजी मंजूर झालेली आहे। ठीक आहे, CISF ची पहिली महिला राखीव बटालियन आता तयार करण्यात आलेली। भारतीय सशस्त्र दलांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या जी काही संस्था आहे तर त्याच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहे लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना। या सगळ्या गोष्टींवर आपण एक एकदा क्वेश्चन घेऊन झालेला आहे। आपण जर बघितलं तर आलिया नीलम या लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहे। अनामिका बी राजू भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट बनलेल्या आहे। मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेल्या आहे इदशिशा नोंगरांग। आता हा उच्चार प्रॉपर मला पण जमत नाहीये, तर बिल्किस मीर, ठीक आहे, पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहे। त्यानंतर जर बघितलं तर दिव्याकृती सिंग घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला आहे दिव्याकृती सिंग। त्यानंतर सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहे। भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला सुभेदार प्रीती रजक या आहे। ठीक आहे, तर महत्त्वाच्या महिला आपण इथे बघितलेल्या आहे। यावर 100% क्वेश्चन येऊ शकतो। पहिलाच क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या अपकमिंग एक्झाम मध्ये 100% हा क्वेश्चन दिसेल। यानंतर दुसरा क्वेश्चन बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने पशुधन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन जे आहे त्यामध्ये किती कोटी रुपयांची सुधारणा केलेली आहे? म्हणजे आपण जर बघितलं तर राष्ट्रीय गोकुळ मिशन जे त्यामध्ये आपण पहिले
2400 कोटी रुपये मंजूर केले होते राष्ट्रीय गोकुळ मिशनसाठी, ठीक आहे, पशुधनाला चालना देण्यासाठी. आता त्यामध्ये आपण 1000 कोटींची वाढ केलेली आहे आणि आता आपण जर बघितलं तर राष्ट्रीय गोकुळ मिशन साठी आपण 3400 कोटी रुपये टोटल मंजूर केलेले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पशुधन क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी म्हणजे पशूंचा गुरांचा आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त गुरांची काळजी घेण्यासाठी, ठीक आहे, आणि आपण जर बघितलं तर गांधीजींचं म्हणणं होतं की जे काही दुभती जनावर आहे आणि काम करणारी जी जनावर आहे तर त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा झाली पाहिजे. तर त्यासाठीच हे आपण जर बघितलं तर राष्ट्रीय गोकुळ मिशन जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. मग मी तुम्हाला जे सांगितलं गांधीजींचं जे म्हणणं होतं ते आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामधील एका कलमामध्ये दिलेले ते कलम मला तुम्ही सांगायचं आहे. मार्गदर्शक तत्वांचं कलम आहे, ठीक आहे, तर ते कलम तुम्हाला सांगायचे. आता हे जे काही राष्ट्रीय गोकुळ मिशन आहे यामध्ये 1000 कोटी रुपयांची वाढ करण्यात आलेली. हे गोकुळ मिशन जे आहे तर ते 2021 ते 2022 ते 2025-26 या कालावधीमध्ये त्याची अंमलबजावणी केली जात आहे, ठीक आहे. आपण जर बघितलं पहिले 2400 कोटी रुपये त्याला मंजूर करण्यात आले होते, आता अजून त्याला 1000 कोटी रुपये इथं मंजूर करण्यात आलेले आहे. म्हणजे 2026 पर्यंत टोटल खर्च जो आहे तो राष्ट्रीय गोकुळ मिशनवर 3400 कोटी रुपये होणार आहे. आंतरराष्ट्रीय वन दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? 21 मार्च. आंतरराष्ट्रीय वन दिवस 21 मार्चला सेलिब्रेट केला जातो, ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय वन दिवस 21 मार्चला सेलिब्रेट केला जातो, जिथे जंगलांचं झाडांचं महत्व जे आहे तर या दिवशी लोकांना पटवून दिलं जातं. 21 मार्च 2013 रोजी पहिल्यांदा हा दिवस सेलिब्रेट करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्र महासभेने 2012 मध्ये 21 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून स्वीकारला होता. या वर्षीची थीम आहे फॉरेस्ट अँड फूड. पुढचा क्वेश्चन आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले? तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे मित्रांनो तो राम सुतार यांना मिळालेला आहे. राम सुतार नाव ऐकलं असेल, त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी जे आहे ते राम सुतार यांनीच बनवलेलं आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचंय. तर आपण जर बघितलं तर वय यांचं 100 वर्ष झालेले आहे पण अजूनही ते काम करत आहे, ठीक आहे. तर प्रसिद्ध शिल्पकार आहे राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीची रचना केलेली आहे, ठीक आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांना आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचं घोषित केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस जी यांनी त्याची घोषणा केलेली आहे. आपण जर बघितलं तर 12 मार्च 2025 ला राम सुतार यांचं नाव फायनल करण्यात आलं होतं. वयाच्या 100व्या वर्षीही त्यांनी काय केलेलं आहे तर आता चैत्यभूमी जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी जी आहे तर तिथे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जे आहे ते बनवण्याचं काम करत आहे. यानंतर पुढचा क्वेश्चन आहे लिओ द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर लिओ द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो PS रमन, ठीक आहे. तर चेन्नई सुपर किंग्स हा जो काही टीम आहे तर तिचा इतिहास आणि तिचा प्रवास या लिओ द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकामध्ये दिलेला आहे. PS रमन यांचे हे पुस्तक आहे. आपण जर बघितलं तर या पुस्तकाचं प्रकाशन भारताच्या पहिला जो कसोटी विजेता संघ होता तर त्याचे एक खेळाडू होते, त्यांचं नाव आहे CD गोपीनाथ, तर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. आता महत्वाची पुस्तकं आणि त्यांचे लेखक बघूया. पर्वत शिरोमणी भगतसिंह कोश्यारी हे पुस्तक आहे मदन मोहन सती यांचं. त्यानंतर फ्रेंड्स इंडियाज क्लोजेस्ट स्ट्रॅटेजिक पार्टनर हे पुस्तक प्रोफेसर श्रीराम चौली यांचं आहे. माउंटन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक MK रणजित सिंह यांचं आहे. त्यानंतर द कॉन्स्पिरन्सी हे पुस्तक गोटाबाई राजपक्षे यांचं आहे. स्वॉलिंग द सन हे पुस्तक लक्ष्मीपुरी यांचं आहे. वाय भारत मॅटर्स हे पुस्तक S जयशंकर यांचं आहे. इंडियाज फायनान्स मिनिस्टर हे पुस्तक AK भट्टाचार्य यांचं आहे. त्यानंतर चुनुक फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक अभिजित बॅनर्जी यांचं आहे. टिपू सुलतान द सागा ऑफ म्हैसूर इंटरग्रम हे पुस्तक जर बघितलं विक्रम संपत यांचं आहे. स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन ऑफ इंडियन एन्व्हायरमेंटलायझेशन हे पुस्तक रामचंद्र गुहा यांचं आहे. द सायंटिफिक एंटरप्रिन्युअर एम्पॉवरिंग मिलियन्स ऑफ वुमन हे पुस्तक कल्पना शंकर आहे. माय बिलीव्ड लाईफ हे पुस्तक अमिताभ कुमार यांचं आहे. आणि द दलाई लामाज सिक्रेट टू हॅपीनेस हे पुस्तक डॉक्टर दिनेश सहारा यांचं आहे. यानंतर युनायटेड किंगडम सरकारने जीवन गौरव पुरस्कार 2025 ने कुणाला सन्मानित केलेला आहे? तर युनायटेड किंगडम सरकारने जीवन गौरव 2025 ने चिरंजीवी यांना सन्मानित केलेला आहे, ठीक आहे. तर कोनेडेला चिरंजीवी नाव तुम्ही ऐकलं असेल, यांना मागच्या वर्षी भारत सरकारने एक पुरस्कार दिला. मग तो पुरस्कार कोणता आहे? तो पद्मभूषण आहे, पद्मश्री आहे, ठीक आहे, का पद्मविभूषण आहे हे तुम्हाला सांगायचं आहे.
तर मागच्या वर्षी त्यांना या 3 जे पुरस्कार मी सांगितले त्यापैकी एक पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांना आता युनायटेड किंगडम सरकारचा लाईफ टाईम अचिव्हमेंटसाठीचा जो काही अवॉर्ड आहे तो मिळालेला आहे. ठीक आहे. तर तेलुगू चित्रपट सृष्टीमधील दिग्गज आहे चिरंजीवी, तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं त्यांनी जे काही काम केलेलं आहे कला क्षेत्रामध्ये त्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर लंडनमध्ये एक थिंक टँक आहे ब्रिज इंडिया नावाने, यांच्याद्वारे हा पुरस्कार जो आहे तर तो युनायटेड किंगडमच्या जे काही प्रतिष्ठित हाऊस ऑफ कॉमन्स जे आहे या हाऊस ऑफ कॉमन्सचाच व्यक्ती ब्रिटनमध्ये पंतप्रधान बनू शकतो. तर या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रदान केला जातो हा पुरस्कार. ब्रिज इंडिया नावाची संस्था आणि ब्रिटिश सरकारमार्फत हा दिला जातो. आपण जर बघितलं मेगास्टार चिरंजीवी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला, त्यांनी 150हून अधिक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. 2006 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता तुम्ही सांगा उत्तर काय असेल, मागच्या वर्षी त्यांना कोणता पुरस्कार मिळाला असेल. ठीक आहे. 9 वेळा त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार जिंकलेला आहे. ब्रिटन बद्दल बोलायचं झालं तर युरोपमध्ये आहे, राजधानी लंडन आहे, पाऊंड स्टर्लिंग चलन आहे, चार्ल्स तिसरा राजा आहे, कौर स्टारर पंतप्रधान आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर लंडन जे आहे ब्रिटनची राजधानी ते थेम्स नदीच्या काठावर वसलेलं आहे. त्याचबरोबर ब्रिटिश भारताचे शेवटचे गव्हर्नर होते लॉर्ड माउंटबॅटन. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर भारताचे नियंत्रण ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश राजवटीकडे कधी हस्तांतरित करण्यात आले, 2 ऑगस्ट 1858. भारतातील ब्रिटिश राजवट कोणत्या वर्षी संपली तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटिश सम्राट कोण होता तर जॉर्ज 6वा. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक तरतुदी ब्रिटिशांकडून आपण घेतल्या, ज्यामध्ये संसदीय प्रणाली, संसदीय सरकारचं स्वरूप, द्विसदनी कायदेमंडळ, मंत्रिमंडळ प्रणाली, संसदेचे विशेषाधिकार, कायद्याचं राज्य, राज्यपालाचं ऑफिस. ठीक आहे. या गोष्टी ज्या आहे राज्यपाल पद नाही म्हणते, राज्यपालाचं ऑफिस. ठीक आहे. राज्यपाल पद जे आहे ते आपण राज्यपाल पद जे आहे ते 1935च्या कायद्यामधून घेतलेलं आहे आणि राज्यपाल केंद्रातर्फे नियुक्त केले जाईल ही तरतूद आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे मार्च 2025 मध्ये डेन्मार्कच्या राजाने नाइट्स क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डॅनिब्रोग हा पुरस्कार कोणाला प्रदान केलेला आहे तर डेन्मार्कच्या राजाने, परत एकदा सांगतो, नाइट क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डॅनिब्रोग हा पुरस्कार जो आहे मित्रांनो तो मिळालेला आहे विजय शंकर यांना. कुणाला? विजय शंकर यांना. तर विजय शंकर जे आहे तर ते चेन्नईमध्ये एक कंपनी आहे सन्मार ग्रुप, द सन्मार ग्रुप. ठीक आहे. तर द सन्मार ग्रुप नावाची जी काही कंपनी आहे तर त्याचे कोण आहे ते कर्ताधर्ता अध्यक्ष आहे. मग आपण जर बघितलं तर त्यांनी काय केलेलं आहे तर भारत आणि डेन्मार्क, आता ही ट्रान्सपोर्टशी रिलेटेड कंपनी असावी. ठीक आहे, असा माझा अंदाज आहे, मला प्रॉपर माहित नाही. पण यांनी काय केलेलं तर भारत आणि डेन्मार्कचे संबंध सुधारवण्यामध्ये खूप मोलाचा वाटा यांचा आहे, म्हणून डेन्मार्कच्या सरकारने यांना हा पुरस्कार दिलेला आहे. हा पुरस्कार 18 मार्च 2025 रोजी चेन्नई येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यामध्ये डेन्मार्कचे राजदूत रास्मस एबिलगार्ड क्रिस्टेनसेन यांच्या हस्ते हा पुरस्कार जो आहे तो यांना विजय शंकर यांना देण्यात आलेला आहे. भारत डेन्मार्कचे संबंध यांनी काय केलेले आहे, सुधारलेले आहे. डेन्मार्क मार्फत देण्यात येणारा हा सगळ्यात जुना पुरस्कार आहे जो 1671 मध्ये तिला राजा ख्रिश्चन यांनी त्याची पुरस्काराची सुरुवात केली होती. त्यानंतर डेन्मार्क युरोपमध्ये आहे, राजधानी कोपेनहेगन आहे, डॅनिश क्रोन चलन आहे, मेट फ्रिड्रिक्सन हे पंतप्रधान आहे. त्यानंतर वाऱ्यांचा देश कुणाला म्हटलं तर डेन्मार्कला म्हटलं तर डेन्मार्कची सामुद्रधुनी ग्रीनलँड आणि आइसलँडला वेगळं करते. भारतात डॅनिश लोकांचं मुख्यालय कोणतं होतं तर सेरामपूर. त्यानंतर उत्तर भारतातील पहिला अणु प्रकल्प कुठे उभारला जात आहे तो उत्तर भारतातील पहिला अणु ऊर्जा प्रकल्प गोरखपूर हरियाणा इथे उभारला जात आहे. ठीक आहे. तर कशासाठी अणु ऊर्जाची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी हा हरियाणामध्ये फतेहाबाद जिल्ह्यातील गोरखपूर या ठिकाणी उभारला जात आहे. ठीक आहे. तरी प्रत्येकी 700 मेगावॅट क्षमतेच्या 2 अणुभट्ट्या ज्या आहेत तर ते तयार केले जात आहे, स्वदेशी अणुभट्ट्या असणारे. ठीक आहे. प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर ज्यांना म्हटलं जातं. आपण जर बघितलं या प्रकल्पाची अंदाजित किंमत 20,594 कोटी इतकी आहे. 2014 मध्ये या प्रकल्पाचं काम आपण सुरू केलं होतं. आतापर्यंत 4,906 कोटी आपण एवढा खर्च केलेला आहे. जवळपास 23% खर्च जो आहे तो आपण या प्रकल्पावर केलेला आहे. ठीक आहे. आता अणुऊर्जा प्रकल्पामध्ये न्यूक्लिअर फिजन आणि न्यूक्लिअर फ्युजन या काही सायंटिफिक टर्म आहे तर त्यांच्याद्वारे ऊर्जेची निर्मिती जी आहे ती केली जाते. या ऊर्जेचा वापर मग पुढे जाऊन जे इलेक्ट्रिसिटी आहे संरक्षण जे आहे त्या क्षेत्रामध्ये केला जातो. आपण जर बघितलं तर चंदीगड हरियाणा विषयी जाणून घेऊया. चंदीगड ही हरियाणाची राजधानी आहे. स्थापना 1 नोव्हेंबर 1966 मध्ये झालेली आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आहे. बंडारू दत्तात्रय
राज्यपाल आहे. न्यायमूर्ती आहे शील नागू, जे पंजाब आणि हरियाणाचं जे काही उच्च न्यायालय आहे, चंदीगड उच्च न्यायालय, त्याचे मुख्य न्यायाधीश आहे. राष्ट्रीय उद्यान आहे सुलतानपूर कालेसर. यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांचा 58 फूट उंच पुतळा बसवण्याची घोषणा केलेली आहे? तर बघा मित्रांनो, पोट्टी श्रीरामलू, ज्यांनी पॉलिटिक्सचा अभ्यास केला असेल त्यांना हे नाव माहित असेल. पोट्टी श्रीरामलू यांनी आंध्र प्रदेशच्या भाषावार राज्याची निर्मितीसाठी 58 दिवस उपोषण केलं होतं आणि 58 दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला होता पोट्टी श्रीरामलू यांचा. मग त्यानंतर भाषेच्या आधारावर पहिलं जे राज्य निर्माण झालं ते आंध्र प्रदेश निर्माण झालं. पहिले आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू एकत्र होतं, त्याला एकत्रितपणे मद्रास म्हटलं जात होतं. पण नंतर यांनी जे उपोषण केलं त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, ठीक आहे. आणि मग तेव्हा आंध्र प्रदेश लगेच सेपरेट बनवण्यात आलं, कारण खूप मोठे दंगे जे आहे ते वाढले होते. म्हणून आता 58 दिवसाच्या उपोषणामुळे इथं 58 फूट पुतळ्याची उंची जी आहे ती ठेवलेली आहे. तर लक्षात ठेवायचे. आता मी तुम्हाला सगळी स्टोरी वगैरे सांगितलेली, ठीक आहे. तर 1953 मध्ये आंध्र प्रदेशची राज्य भाषेच्या आधारावर करण्यात आली होती, एवढं लक्षात ठेवा. यानंतर भारतातील कोणत्या राज्यात नामरूप 4 फर्टिलायझर प्लांट जो आहे तो स्थापन करण्यात येईल? तर नामरूप 4 फर्टिलायझर प्लांट जो आहे तर तो मित्रांनो आसाममध्ये स्थापन केला जाणार आहे, जिथं फर्टिलायझर खास करून युरिया जी आहे तर युरियाची निर्मिती केली जाणार आहे. तर बघा मित्रांनो, नामरूप ठिकाण कुठे आहे तर आसाममध्ये आहे. ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यामध्ये वसलेले हे ठिकाण आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता एक अमोनिया युरिया बनवण्याचा जे काही आपण जर बघितलं तर एक कारखाना जो आहे तो नामरूप या ठिकाणी स्थापन केला जात आहे. तर ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड, ठीक आहे. तर यांच्या मार्फत हा जो काही प्रकल्प जो आहे तो बनवला जाणार आहे, ठीक आहे. तर युरियाची जी काही मागणी आहे तर ती फुलफिल व्हावी हा याचा मुख्य उद्देश आहे. या प्लांटची खर्च जो आहे तो या प्रकल्पाचा 10,601 कोटी रुपये येणार आहे. आणि याची आपण जर बघितलं तर 12.7 लाख दशलक्ष टन वार्षिक एवढी क्षमता असणारी एवढा युरिया इथं निर्माण होणार आहे. आसाम विषय जाणून घेऊया. दिसपूर राजधानी आहे, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, राज्यपाल आहे लक्ष्मण आचार्य. आसाममध्ये आपण जर बघितलं तर काझीरंगा, मानस, दिहंग पतकई आणि औरंग राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला मिळतात. यानंतर जागतिक कविता दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? 21 मार्चला जागतिक कविता दिवस सेलिब्रेट केला जातो, ठीक आहे. तर जागतिक कविता दिवस कवितेचं महत्व लोकांपर्यंत पोहोचावं आणि कवितांना प्रोत्साहन मिळावं यासाठी सेलिब्रेट केला जातो. आपण जर बघितलं 2000 सालापासून हा दिवस सेलिब्रेट केला जातो. याची यावर्षी थीम होती पोएट्री ॲज अ ब्रिज टू पीस अँड इन्क्लुजन, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. पत्रकारितेमधील सर्वोत्कृष्ट सन्मान ज्याला म्हटलं तर रामनाथ गोयंका पुरस्कार, ठीक आहे, 2025. तर तो कुणी प्रदान केलेला आहे? तर पत्रकारितेतील सर्वोत्कृष्ट सन्मान रामनाथ गोयंका पुरस्कार जो आहे तो अलीकडे मित्रांनो द्रौपदी मुर्मूजी यांनी प्रदान केलेला आहे, ठीक आहे. तर पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान आहे, ठीक आहे. आणि 19वा पुरस्कार होता आणि 19 मार्च 2025 ला याचं वितरण करण्यात आलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर इथं काही नावं आहे विजेत्यांचे आणि त्यांनी जे काही काम केलेले ते पण आपल्याला इथं बघायला मिळतं. शॉर्टकटमध्ये बघून घेऊया. मुद्लिका झा या पत्रकार आहे. मग इथं मी तुम्हाला न्यूज चॅनल वगैरे सांगत बसत नाही, त्यांचं काम सांगतो. डंकी रूट स्थलांतर बाबतचा यांनी अहवाल स्थापन केला होता. जे काही विदाऊट पासपोर्ट न घेता चुकीच्या मार्गाने जे काही एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करतात त्यांना डंकी असं म्हटलं जातं, ठीक आहे. मूवी सुद्धा आला होता बघा शाहरुख खानचा. तर मुद्लिका झा जे आहे तर त्यांनी त्याबाबत अहवाल बनवला होता. जिशा एलिझाबेथ म्यानमारमधील भारतीय तरुणांची जी काही मानवी तस्करी आहे तर ती त्यांनी उघड केली होती. शिबू कुमार त्रिपाठी यांनी जोशीमठ बुडण्याचं जे काही संकट आहे तर ते कव्हर केलं होतं. सत्यसुंदर बारिक यांनी ओडिशातील स्थलांतरण बेपत्ता मुलीवर अहवाल बनवला होता. त्वेष मिश्रा यांनी भारतीय ईव्ही उत्पादन क्षेत्रातील सबसिडी मध्ये जशी फसवणूक केली जाते ते लोकांपर्यंत आणलं होतं. मैत्री पोरेचा बालासार ट्रेन शोकांतिका आणि त्याचे परिणाम कव्हर केले होते. शहाब अली अमरनाथ कश्यप यांनी सुवर्ण पदक विजेता आशा किरण बर्ला यांच्या गावात गरीब जी काही स्थिती आहे गावातील त्यांची स्थिती त्यावर प्रकाश टाकला होता. निहाल एपिकोसी, महेंद्र मंडरल आणि मिहिर वसावड यांनी भारतीय कुस्ती महासंघामध्ये जे लैंगिक शोषण केलं होतं त्याचा पर्दाफाश केला होता. आणि शुभजीत रॉय जो आहे त्याने इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष ग्राउंडवर जाऊन कव्हर केले होते. आता टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी पहिला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण म्हणल्या? त्यानंतर उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारला जात आहे?
आणि अजून एक तिसरा क्वेश्चन आज आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तर तो कुणाला मिळालेला आहे. ठीक आहे, हे काही टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. या तिन्हीची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्या. जर सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करत चला. त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहे, यामध्ये नोट्स, टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी इन्क्लूड असणार, सगळ्या एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करायचं, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, इंस्टाच्या पेजला फॉलो करायचं आहे. मग थांबूया मित्रांनो, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.